नमस्कार सक्कडे वीक्षक बांधवांक हांव एक आज एक ज्योतिष्याचे एक टॉपिक मौढ्य मौढ्य म्हळ्यार कसा नाही म्हळ्यार चडटा वता आमगेले जनांनी ते टायमांक म्हळ्यार एक हरडिके मुहूर्त जावो एक उपनयन म्हणून सांगल्यार एक मुंजी मुहूर्त जावो गृहप्रवेश मुहूर्त जावो तेदना खंय जाल्यार खंय कोणालागी जेव्हा निंबितान अशी उल्लेतानकी निंबितानकी म्हणताना इतले मौढ्य उंटು ಮಾರಾಯ ಈಗ ಮೌಢ್ಯ ಉಂಟು म्हणून सांगतात तेदना येवन निम्मच आमगे लागतात निंबितात त्या ज्योतिषा लागी ಈ सारी मौढ्य उंटು येते म्हणून बिंगड कसा नाही ना ताजी मुळ वच्चाक तांकां इंटरेस्ट आसा की ना म्हणून गोत्ता बट मौढ्य उंटು येते म्हणून इंटरेस्ट आसता इथं मला अनेक वेळा सांगचेक एक इंटरेस्ट आसता ताजी मौढ्य म्हळ्यार कसा नाही म्हणून सांगू ते एक मौढ्य ಬಗ್ಗೆ एक ಸ್ವಲ್ಪ विचार म्हळ्यार संक्षिप्त जेवण एक तुमकां ತಿಳಿಸುಕ म्हणून सांगू आ मत देवराय प्रभू तंगेल चॅनल आहे रफ्तासा मौढ्य मौढ्य म्हणून कसं सांगला म्हणे हे आकाश काय अंत चंद्र सहित चंद्र जव तारा पंच ताराग्रह म्हणून सांगते चंद्र जल नंतर कुज जव बुध जव गुरु जव शुक्र जव शनि जव हन्नी सूर्याला प्रदक्षिणे असतात सूर्याला प्रदक्षिणे सूर्या लग येताना या सूर्याला पळायचे प्रखर किरण त्या तडसूच्या जायनसी त्यांनी कसं जाता म्हळ्यार थंयचे पण कणमारे जातात थंयचे एक कसं म्हणून सांगतात ताका अस्तंगत म्हणून सांगचे ताका मौढ्य म्हणून सांगते थंय ना ते थंय दाखवून ते खंय गेले म्हणून ना ताका आमी मौढ्य म्हणून सांगतात ताका ग्रह मौढ्य म्हणून सांगतात ग्रह मौढ्य अस्तंगत म्हणून अस्तंगत जाल्ला म्हणतात पळयता आमी आतां पेपरांत ताणें वाचिताना अस्तंगत अस्तंगत म्हणून सांगल्यार मृतावस्थे म्हणून सांगतात म्हळ्यार वृद्धावस्थे म्हणून सांगतात म्हळ्यार शून्य म्हणून सांगतात तेन्ना कसं जाता म्हणून सांगल्यार ते ग्रह पळयले ते शुभ फल दिना ते अशुभ फल दिता म्हणून सांग तशी हे ग्रह मौढ्य असताना विवाह जेवो ग्रह प्रवेश जेवो नाही जाल्यार मुंज जेवो हे सगळे करनात आता बाकीचे पुरा गुरुबल मुंजे एक गुरुबल जावका ते विवाह के गुरुबल जावका ते नान जाल्यार कसं नाही की एक शांती की करून गुरु शांती की करून करता म्हणून सांगतात बट मौढ्य शांती केन्नाय जायना इथं म्हळ्यार मौढ्य म्हणून सांगल्यार शून्य मौढ्य म्हळ्यार वृद्ध मौढ्य म्हळ्यार मृतावस्थे मौढ्य म्हणून सांगल्यार अस्तंगत तशी हे मौढ्य असताना कसलीय काम शुभ कार्य करनाती करूंक नज्ज अर्थ हे मौढ्य साधारण लास्ट अंतू जून अंत आयला जून 15 तारीखेक स्टार्ट जालेले गुरु मौढ्य जुलै 7 तारीखेते आशिल्ले जून 15 दाखून जुलै 7 तारीखेते गुरु मौढ्य आशिल्ले तेदना पळयती तुमी पंचांग आजिके काण पळयती पंचांगारी विवाह मुहूर्तना मुंजे मुहूर्तना ग्रह प्रवेश मुहूर्तना म्हळ्यार तिन्नी मुहूर्तना अंती आम्ही कोणेय अशी सोडयाती स्पेशल मुहूर्त म्हणून दिवन केला की म्हणून म्हाका ते हांव सांगना तशी हे ग्रह मौढ्य जाताना मुहूर्त शुभ कार्य सगळी करनाती आणि मौढ्य म्हणून सांगला कशी त्या मौढ्य म्हणून सांगला ಒಟ್ಟು जायना आम्ही जातकार पळयताना आता एक चंद्र म्हळ्यार रवी लग्गी येत असता रवी प्रदक्षिणे घालता असता ते चंद्र आणि रवी अंतर असं पळयते ते 12 डिग्री असका 12 डिग्री पशी भायर असल्यार ते मौढ्य म्हणून सांगून घेना तेदना ताका तो तागेले फल तो दिता तिची 12 डिग्री रवील दाखवून चंद्रन असताना त्या ताका चंद्र मौढ्य म्हणतात तदनंतर कुज कुज म्हणून सांगल्यार मंगळ ग्रह मंगळ तशींची सूर्याला लग येताना तागेले प्रखर किरण ताडसूच्या जायनसी तो अस्त जाता केदना 17 डिग्री असताना 17 डिग्री रवी आणि ताका अंतर अंतू 17 डिग्री भितर असला रे तो थंय असता तशींची कुज जाल्यार बुध बुधाके तशींची ताका 13 डिग्री भितर ताण आसका 13 डिग्री भितर असल्यार मात्र तो अस्त म्हणून सांगून घेता 13 डिग्री भायर आयल्यार ताका फल शुभ फल दिता हांगा अशुभ फल दिता तदनंतर गुरु गुरु तशींची तो 11 डिग्री ताणे अंतर आसका कोणाला सूर्याला अंतर तेदना मात्र तो मौढ्य म्हणून सांगून घेता तदनंतर शुक्र 9 डिग्री रवी कनी शुक्राक 9 डिग्री अंतर असल्यार मात्र मौढ्य मात्र अस्तंगत मात्र वृद्धावस्थे मात्र मृतावस्थे म्हणून आम्ही सांगितलं अशुभ फल दिता म्हणून सांगितलं ताका संबंध पडला परिहार आणि ते मागीर सांगता ती तशी नेक्स्ट शनी कोणे पंचताराग्रहांत एक ग्रह शनी ते शनी कसं म्हणून सांगला रे रवीले प्रदक्षिणे येत असताना लग येताना तो मौढ्य जाताना ताका 9 डिग्री 9 डिग्री ताणे अंतर असला रे
9 ಡಿಗ್ರಿ 15 ಡಿಗ್ರಿ 15 ಡಿಗ್री ताणे अंतर अस्त म्हणून सांगला रे आता अस्त म्हणून जाता शनी अस्त जाता शनील फल कसा नसना ते दिना तशी हे ग्रह मौढ्य म्हणून सांगताना ग्रह मौढ्यांतू प्रत्येक मौढ्य असा कुजा के मौढ्य असा बुधा के मौढ्य असा आवाज सांगेन म्हणजे गुरु के मौढ्य असा तुम्ही पंचांगकडे येते आम्ही निजावन जालारी गौड सारस्वत ब्राह्मण प्रति घरकडे आम्ही पंचांग दवरका काय ना अंजलारी पळ्यात आमगेला नरसिंहाचार्य मामू ग्रहस्थ तरी पंचांग एक केला त्यांनी ज्योतिषी तरी विंगाड केला खाली पळोच्या मत केला पंचांग साने वारू तीती योग करणू हे सगळी तम सांगता तंतू कुजा असता हा म्हणून बरोबर नसता मला कुज अस्त जाल्ला म्हणून सांगू कुजा असता हा कुजा उदय हा कुजोदय हा म्हणून सांगून असता मला कुज उदय जाल्ला म्हणून मला अस्त जावन एक 7 दिसा पुढे आता एक अस्त जात म्हणून सांगया खंयचे एक ग्रह अस्त जावचे 7 दिसा पुढे तो वृद्धावस्थे येता उदय जाल्यानंतर 7 दीस तो बाल्यावस्थेर असता या वृद्धावस्थेत दाखवून बाल्यावस्थेत ते कितले अवधी असता ताका आमी मौढ्य म्हणचे हे आमी पंचांगारी स्पष्ट जेवण पळयाचे कुजा असता म्हळ्यार कुजो ते या दिना कसा म्हणून सांगला रे तो फल दिना बुधास्त बुधोदय म्हणून सांगून असता गुरु असत गुरोदय म्हणून सांगता तशी हे अस्त उदय आमकां खंय मेळटा म्हणून सांगल्यार पंचांगांत मेळटा आनी ज्याला ज्योतिशी गेला ज्योतिशी सांगता ती तशींची आत्ता नेक्स्ट येवचे मौढ्य शुक्र मौढ्य म्हणून सांगल्यार कसा शुक्र म्हळ्यार विवाह कारकत्व विवाहक कारकत्व दिवचे ग्रह तो म्हळ्यार विवाह टायमार शुक्र मौढ्य आसल्यार विवाह जायना तिची खंडित जायना ते नेक्स्ट आनी येवचे आशिल्ले डिसेंबर 16 दाखून फेब्रुवारी 2 तारीख येते साधारण एक 2 महिने लागी म्हणून सांगता तितले दीस शुक्र मौढ्य असता शुक्र मौढ्यांतू खंयचेय कार्य खंयचेय विवाह कार्य खंडित जायना विवाह मात्र नाही मुंजी जायना ग्रह प्रवेशी जायना तुम्ही खंयचेय पंडित नरसिंहाचार्य पंचांग जावं शास्त्रसिद्ध कृष्ण पंचांग जावं नाही जाल्यार तुमगेले वैजयंती पंचांग जावं नाही भगवाना पंचांग जावं खंयचे पंचांग कळले त्या दिस मुहूर्त खंडित ना हांव सांगता खंडित ना तशी हे मौढ्य विचारांत आमी बारी जागृत जावका आमी खंय जाल्यार जातकांत जावं गज केसरी योग म्हणून सांगता ती गज केसरी योग म्हणून सांगल्यार थंय खंय जाल्यार रवी आसल्यार ते रवील ओट्टू गोरू मौढ्य जावन आसल्यार ते खंडित फल दिवचेक मस्त समस्या असता आणि त्या मौढ्य दाखवून भायर येवक जाल्यार ताका सकाळी त्या ग्रहाक संबंध पडलेल्या देवताला सकाळी आमी परिहार करूंक जाता ताका वलय सुका जाता ताची आराधन करका जाता तशें आमी ती ग्रह मौढ्य म्हणून सांगिल्लें आशिल्लें आमी प्रत्येक ग्रहाके मौढ्य आसा तंतू शुक्र मौढ्य ग्रह मौढ्य व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट सगळ्यांनी नेक्स्ट ग्रह मौढ्य शुक्र मौढ्याक आमी तयार जावया म्हणून सांगून म्हाका गोत्त आशिल्ले 2 विचारू देवराय प्रभू मम्माला एदूर हांव प्रस्तुत करता आसा सगळ्यांक गुरु ग्रह जावं शुक्र ग्रह जावं सगळ्यांक अनुग्रह करता म्हणून सांगून देवाला हांव पांय पडटा.